नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे कारण प्रियाचं लेटर आज घरापर्यंत येणार आहे आणि ते कोणाच्या हातात पडतं हे जाणून घेण्यासाठी पूर्ण एपिसोड नक्की बघा. अश्विन त्याच्या रूममध्ये खूप अपसेट झालेला असतो. इकडून तिकडे फेऱ्या मारतो आणि त्याला प्रियाचं बोलणं सतत आठवत असतं. थांब अश्विन, तुला ज्या बाईचं तोंड बघायचं नाही, तिच्या पोटामध्ये तुझं मूल वाढतंय. तेव्हाच अश्विनच्या रूममध्ये अर्जुन येतो. तर अश्विन अर्जुनच्या गळ्यात पडून खूप रडतो. दादा, मी खुश राहण्याचा खूप प्रयत्न करतोय, सगळ्यांच्या आनंदामध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करतोय, पण ही खोटी स्माईल, हे खोटं खुश राहणं नाही जमत आहे मला. आणि घरामध्ये सतत बाळाचा विषय चालू असला तर मी नाही थांबू शकत तिथे. तेव्हा अर्जुन त्याला शांत करतो. अश्विन, तुझा निर्णय झाला आहे ना, ते बाळ तुझं जरी असलं तू स्वीकारणार नाही आहे. तुझ्या मनामध्ये जे विचार चालले ते पण काढून टाक. आणि तू जर नेहमी असा अपसेट राहिला तर मॉम डॅडला नक्की कळेल काहीतरी झालेलं आहे. मग प्रियाची प्रेग्नन्सी लपवणं आपल्याला खूप अवघड होईल. तर अश्विन म्हणतो, दादा तुला माहिती आहे आपल्या घरातले सगळे कसे आहेत. प्रियाच्या बाबतीत कठोर झाले, पण बाळाच्या बाबतीत कळल्यानंतर मम्मा अजूनच वीक पडेल. आणि ती बाई घरात आल्यानंतर जे काय होईल ना ते मला अजिबात होऊ द्यायचं नाही. म्हणून ती पण नको आणि तिचं बाळही नको. कारण ते बाळ माझ्यासमोर असलं तर मला सतत जाणवत राहील त्याची आई माझ्याशी कशी वागली, माझी फसवणूक केली. त्याच वेळेला गेटजवळ पोस्टमन येतो. तर अश्विन परत अर्जुनला विचारत असतो, दादा तू मला वचन दिलं आहे कोणाला काही सांगणार नाही. तू वचन मोडणार तर नाही ना? सायली वहिनीला सांगणार नाही ना? नाहीतर ती मागचं सगळं विसरून प्रियाला परत घरात आणेल. अर्जुन म्हणतो, नाही अश्विन, हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. आणि सायली कशी मला माहिती आहे ना, तेव्हा मी तिला नाही सांगणार. पण बाहेर चल, असा सॅड राहू नको, सगळी बाहेर वाट बघताय. अश्विनला तिथून घेऊन जातो. पोस्टमन दरवाजाजवळ आलेला असतो. कल्पना सुभेदार यांच्यासाठी पत्र आलं आहे. कल्पना काकू घ्यायला जाणार तर सायली सांगते, आई थांबा मी घेते. सायली दरवाजाजवळ येतच असते. मोबाईलचा अलार्म वाजतो. प्रताप काका सांगतात, चला सायलीच्या जेवणाची वेळ झाली आता. तिथे अर्जुन अश्विन दोघं पण आलेले असतात. अर्जुन सायलीला थांबवतो. चल बायको, आधी जेवायला बस बरं आता तू. सायली म्हणते, अहो सगळे पाहुणे आहेत, मी कसं बसू जेवायला, आणि पत्र आलंय, मी पत्र घ्यायला चालली. ते अर्जुन म्हणतो, नाही बायको तू जेवायला बस, मी पत्र आणतो. अर्जुन ते पत्र वाचतो तर त्याला खूप मोठा धक्का बसतो. अश्विन, चैतन्य, डेकोरेशनबद्दल बोलायचे, बाहेर या. अश्विनला ते पत्र दाखवतो. जेलमधून आलंय, प्रियाने पाठवले मम्मासाठी. किती नीच मुलगी ही, तिला माहिती आपण घरी सांगणार नाही म्हणून मम्माला पत्र लिहिलं तिने. आणि आपली मम्मा किती हळवी माहिती ना. पण हे पत्र मम्माच्या हातात लागता कामा नाही. तेव्हा चैतन्य विचारतो, म्हणजे तू हे पत्र डिस्ट्रॉय करणार आहे? अश्विन पण हो म्हणतो. तर अर्जुन सांगतो, हा तुझा निर्णय, तेव्हा ते पत्र तुझ्याजवळच ठेव. तर प्रताप काका जेवणासाठी आवाज देतात. तिघही मध्ये जातात निघून. तर झोपण्यासाठी बेडरूममध्ये आलेले असतात अर्जुन, सायली. त्याच वेळेला प्रताप काका आणि कल्पना काकू पण येतात. अर्जुन, सायली, तुम्ही एवढी गोड बातमी दिली आहे तेव्हा आमची अशी इच्छा आहे की तुम्ही कुलदेवतेला जाऊन यावं. तुमच्या बाळासाठी तुम्ही तर साकडं घालालच, पण कुलदेवतेला हा सुद्धा हट्ट धरा की अश्विन आणि अस्मिताचं सुद्धा आयुष्य मार्गी लागू दे. अर्जुन सांगतो, अस्मिताई आणि अश्विन मोठे आहेत ना, ते त्यांचे प्रॉब्लेम सोडू शकतात, तेव्हा जायची काय गरज आहे. सायली सांगते, हो आई, आम्ही नक्की जाऊ, तुमची इच्छा आहे तर आम्ही नक्की जाऊ. कल्पना काकू सांगतात, जाणारच आहात तर मग उद्या सकाळीच निघा. अर्जुन परत त्याचे काही मीटिंग्स वगैरे असतात त्याचं कारण सांगतो. तर सायली म्हणते, नाही आई, मीटिंग सगळे चैतन्य भाऊजी बघतील, आम्ही उद्या सकाळीच निघतो. त्यानंतर कल्पना काकू आणि प्रताप काका तिथून निघून जातात. तर सायली खूप ओरडत असते अर्जुनला, काय हो, तुम्हाला थोडंसं आईंचं मन नाही धरतायत का? जी इच्छा आहे आपण देवाला गेलं पाहिजे तर जाऊन येऊ ना. नको ते कारण कशाला पुढे करतात, देवासाठी एक दिवस पण नाही काढू शकत का? पण सांगतो, बायको मी तुझ्यासाठी म्हणत होतो, या दिवसामध्ये प्रवास बरा नव्हे, एवढ्याशा प्रवासाने मला काही त्रास होणार नाही आणि यासाठी तुम्हाला आता शिक्षा मिळणार आहे. अर्जुन म्हणतो, चालेल, कुठलीही शिक्षा चालेल, पण तू चिडचिड करू नको, शांत राहा. सायली सांगते, तुमची शिक्षा ही आहे की उद्या आपल्याला जायचं आहे ना, त्याची सगळी तयारी तुम्ही करायची आहे आणि झोपायचं नाही. अर्जुन तर लगेच तयार होतो. मी सगळं ऐकतो बायको, पण त्याआधी तुझ्या चेहऱ्यावर स्मित हवं आहे. अस्मिताईच्या बाळाचं नाव खूप छान ठेवलं आहे, स्मित. तसंच आपल्या पण बाळाच्या नावाबद्दल विचार केला आहे का तू? तुझं आणि माझं नाव असं एकत्र आलं पाहिजे, तसं काही आहे का? सायली विचार करत असते तेव्हा अर्जुनला आठवतं, मुलगी झाली तर अंजली नाव ठेवायचं. आणि सायली विचारते, छान नाव आहे, पण मुलगा झाला तर? अर्जुन सांगतो, सरजू. दोघे हसतात. तर परत कल्पना काकू येतात.
अरे अर्जुन, माझ्या नावाने काही पत्र आलं होतं ना, तू मला दिलंच नाही. मला बघू तरी ते कोणत्या मैत्रिणीने पाठवलं मला. अर्जुन तर खूप घाबरतो. आता ते पत्र कसं देणार? हो देतो ना, थांब. कपाटातनं कपडे काढतो. या पॉकेटमध्येच ठेवलं होतं, पण आता कुठे पडलं काय माहिती. प्रतिमा आत्याला सोडायला गेलो ना, तिकडेच कुठेतरी पडलं वाटतं. सायली पण ओरडते, अहो तुम्ही अशी इतके बेजबाबदार कसं काय असू शकतात. ते कल्पना काकू म्हणतात, अरे तू बोलला ना इन्व्हिटेशन कार्ड होतं, मग एवढं काही महत्त्वाचं नसेल, जाऊ दे. कल्पना काकू निघून जातात तेव्हा सायली अर्जुनला विचारते, मला असं का वाटतंय की तुम्ही काहीतरी लपवताय. तेव्हा अर्जुन सांगतो, मी काही लपवत नाही आहे, जाऊ दे, खूप उशीर झाला आहे, झोप बरं तू आता. तर सायली सांगते, अजून माझ्या फोनचा अलार्म वाजला नाही ना, तुम्हीच लावला आहे, वाजल्यानंतर झोपेल मी. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तोपर्यंत मी पॅकिंग करतो. मनातच बोलत असतो, सायली मला खूप चांगलं ओळखते. बरं झालं ते पत्र माझ्याकडे नाही ठेवलं मी, नाहीतर आज खूप मोठा गोंधळ झाला असता. तर प्रिया जेलमध्ये फेऱ्या मारत असते. पत्र पोचलं नसेल का अजून. तितक्या तिथून ते कॉन्स्टेबल जाते, ताई ताई मी तुझीच वाट बघत होती, सुभेदारांकडे पत्र पोचलं नाही का अजून. त्या सांगतात, पोचलं की, दुपारीच पोचलं, असं पोस्टमॅन सांगत होता. तर प्रिया मनातच विचार करते, दुपारी जर पत्र पोचलं असेल तर कल्पी अजून आली कशी नाही, काय झालं असेल. तर अश्विन त्याच्या रूममध्ये तेच पत्र घेऊन बसलेला असतो. त्यांनी प्रियाबरोबर घालवलेले सगळे क्षण त्याला आठवतात. सायलीने जेव्हा तिचं पितळ उघडं पाडलं तेही त्याला आठवतं, ती बबली लोखंडे आहे म्हणून, आणि तिने स्वतःच्या तोंडाने सगळे गुन्हे कबूल केले तेही त्याला आठवतं. प्रिया, तू माझ्या आयुष्याचा सत्यानाश केला आहे. आता मी तुझ्या बाळाचं कारण करून माझ्या घरच्यांपर्यंत तुला पोचू देणार नाही. त्याच्या हातामध्ये जे पत्र असतं ते जाळून टाकतो. त्याच्या डोळ्यांमध्ये तर इतका राग, संताप सगळं दिसत असतं. त्याची अजिबातच इच्छा नसते प्रियाच्या बाळाला ॲक्सेप्ट करण्याची. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली तयार होऊन निघालेली असते, पण अर्जुनचा काही पत्ता नसतो. तो पॅकिंगमध्येच अजून अडकलेला राहतो. तेव्हा कल्पना काकूही सायलीला सांगत असतात, उन्हामध्ये अजिबात फिरायचं नाही, आणि पायऱ्या चढताना जर त्रास झाला थांबत थांबत चढायचं, सगळं लक्षात ठेवायचं हं. तेव्हा अस्मिताही सांगते, पाणी पित राहा आणि डोक्यावर छत्री धरच. सायली पण हो म्हणते, पण हे आले का नाही अजून. रात्री पॅकिंग करायला लावली तेव्हा झोपून घेतलं, आणि आता सकाळी उठल्यापासून पॅकिंगच चालू आहे. तेवढ्यात अर्जुन 2 मोठ्या बॅगा घेऊन येतो पॅक करून. पण काकूही सांगतात, अरे तुम्ही काय 8 दिवसासाठी नाही चाललात, संध्याकाळपर्यंत रिटर्न येणार तुम्ही, एवढं सामान कशाला घेतलं. तेव्हा अर्जुन सांगतो, सगळ्या गरजेच्या वस्तू माझ्या बायकोला लागणार आहे ना, त्या ज्यूसची बॉटल घेतली आहे, पाण्याची बॉटल घेतलेली आहे, माझ्या बायकोला चहा जास्त लागतो, आणि मी चहामध्ये टाकायला आल्लंसुद्धा घेतलं आहे, गरम गरम चहा बनवून देईल मी माझ्या हाताने. कल्पना काकूही म्हणतात, आणि हो मी खाण्याचं सगळं दिलं आहे, तेव्हा बाहेरचं अजिबात खायचं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा डोंट वरी, मी सगळे काळजी घे. तर अस्मिता सायलीला विचारते, पण पूर्ण आजीने विचारलं तन्वी कुठे गेली, तर मग काय सांगायचं आम्ही. तेव्हा सायली म्हणते, तिच्या आईकडे गेली असं म्हणून सांगा, म्हणजे प्रतिमा आत्याकडे. आणि कुलदेवतेच्या दर्शनाला जाणं म्हणजे आईला भेटायला जाण्यासारखंच आहे ना. कल्पना काकूही म्हणतात, अगदी बरोबर. नंतर दोघेही तिथून निघतात. अर्जुन सायली दोघंही पोहोचलेले असतात. अर्जुन सामान काढत असतो तेव्हा सायली समोर चालत येते, आणि तिला छोटी तन्वी दिसत असते. लहान असताना ती तिथे आलेली असेल त्यावेळेचे क्षण आठवतात. तिथे एक पूजेचं सामान घेऊन बसलेली मावशी असते, आणि त्यांच्याकडे पेरू पण असतात. तर ती छोटी तन्वी त्यांच्याकडनं पेरू कापून घेते. परत आईस्क्रीम घेतानाचा तोही क्षण आठवतो. तिथे प्रतिमा आत्या आणि रविराज काका दोघं पण असतात. सायली पुढे चालत जाते तर अर्जुन पटकन तिच्या मागे धावत येतो, बायको ऊन लागेल तुला, छत्री घेऊन यायचं ना. तर सायली तिच्याच नादात असते. तिकडे समोर एक मावशी बसायच्या, त्यांच्याकडे पूजेचं सामान असायचं आणि पेरू पण विकायच्या. त्या दुकान छोटंच होतं. अर्जुन खूप आश्चर्याने बघत असतो, समोर तर कोणी दिसत नाही, मग सायली असं का बोलते. तेवढ्यात तिथे एक आजी येतात. हो त्या बघा, त्याच मावशी आहेत. आता वय झालं आहे त्यांचं, पण या त्याच आहेत. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रियाने फोन केलेला असतो कल्पना काकूंना, आणि तो फोन पूर्ण आजी उचलतात. पूर्ण आजी, मी प्रिया, तुझी तन्वी बोलते, मी गरोदर आहे. हे ऐकल्यानंतर पूर्ण आजीला चक्कर येऊन तिथेच सोप्यावर पडतात. तेव्हा प्रताप काकांचं लक्ष जातं त्यांच्याकडे. सायली अर्जुनकडून ताट घेत असते. नाही नाही, मी पूजेचं ताट पकडणार. तेव्हा त्या मावशी म्हणतात, तू लहान असताना इथे यायची का गं, कारण काही वर्षापूर्वी
एक लहान मुलगी तिच्या आईकडे असाच हट्ट करायची. तिला भंडारा उधळायला खूप आवडायचं ना. सायली पण विचार करत असते, कोण मुलगी असेल ती. आजच्या भागात एवढंच. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.